नमस्कार. हरे हरे गुरुभ्यः। श्रीगुरुभ्यो नमः। प्राणादेरीशितारं परमसुखनिधिं सर्वदोषव्यपेतं सर्वान्तस्थं सुपूर्णं प्रकृतिपतिमजं सर्वबाह्यं सुनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमुनिमनुजाद्यैः सेव्यमानं विष्णुं वन्दे सदाहं सकलजगदगनाद्यन्तमानन्ददन्तम् श्रीकृष्णार्पणमस्तु। नमः। शिशुब्राह्मणम्। यो ह वै शिशुं साधानं यो ह वै शिशुं साधानं तत्प्रत्याधानं तस्थूणं तस्थूणं सदामं सदामं वेद सप्तः द्विशतो भ्रातृव्यान् अवरुणद्धि अयं वाव शिशुर्योऽयं मध्यमः प्राणस्तस्येदमेवाधानम् इदं प्रत्याधानं प्राणः स्थूणा अन्नं धाम। आता आधान आधान केलेल्या म्हणजे लावलेल्या शिशुला, म्हणजे ज्या शिशुला आपण साधानम सद आधानम म्हणजे आपला मुलगा म्हणून स्वीकार केलेला असते, तर प्रत्याधानम आणि त्याच्याबरोबर दुसऱ्या पोरांना देखील आपलं म्हणून मानून घेतलेलं असते. स्थूणम, स्थूणा म्हणजे जे डोक्यावरचा किंवा आपल्या शिखाच्या बाजूला असणार असं एक उच्च स्थान. हं? सदाम. हं? तसंच कसं सदामम वेद, सदाम म्हणजे ह्याच्याने बांधलेलं, म्हणजे शिखा साधारणपणे शिंगांनाही देखील बांधायची पद्धत आहे. म्हणजे दोरी तिथं देखील बांधायची असते. सप्तः द्विशतः, सप्त म्हणजे 7 ठिकाणी एकूण त्याला बांधावं लागतं. द्विशतः भ्रातृव्यान अवर्णोद्धि, द्वेष करणारे जितके भ्रातृ म्हणजे भावाचे मुलं असतात त्या सगळ्यांच्यावर अवर्णोद्धि म्हणजे त्यांना सगळ्यांना आपल्या स्वाधीन करून घेण्यासाठी बांधतात. अयम वाव शिशु, हा माझा, हा देखील आपला एक शिशु आहे. येयम मध्यम, जो मध्यम आहे. प्राण म्हणजे आतमध्ये असणारा जे प्राण आहे, प्राण अपान व्यान उदान समान असे 5 असतात, त्यापैकी मधला प्राण व्यान नावाचा आहे ना. प्राण तस्य इदम, तस्य इदम एव आधारम, त्या मध्यम प्राणाला हेच आधान आहे, बांधायचे स्थान आहे. इदम प्रत्याधानम, त्याच्या बरोबर ते सगळ्या गोष्टींना देखील बांधले जातं. प्राण हा प्राण म्हणजे स्थूण स्थानामध्ये असणार आहे, उच्च स्थानामध्ये असतोय. अन्न रूपाने जे आहे दाम आहे, म्हणजे दाम म्हणजे दोरी. अन्न नावाची एक दोरी आहे आणि त्या या डोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या अशा जे शिंगा असतात त्या ठिकाणी बांधावं लागतं. असं शिशु ब्राह्मण म्हणतात. आधानम शब्दाचा अर्थ अवस्थानम. आधान शब्दाचा अर्थ अवस्थानम. अवस्थान म्हणजे राहणेपणा. सूक्ष्म शरीरम, राहणे ज्या ठिकाणी राहत असतो त्या सूक्ष्म शरीराला आधान म्हणतात. प्रत्याधान म्हणजे विधानम. स्थूल शरीराला प्रत्याधान म्हणतात, सूक्ष्म शरीराला आधान म्हणतात. प्राणो नारायण स्थूणा, प्राण नावाचा जो आहे तो नारायण परमात्मा म्हणजे स्थूणा म्हणून म्हणतात त्याला. स्थूणा स्थान म्हणजे स्थूणा म्हणजे उच्च स्थानामध्ये असणार. वायुर्गोवत्स रूपेण सर्व प्राणीशी समस्थिता. वायू हा सगळ्या प्राण्यांच्या मध्ये
राहत असतो. गोवत्स रूपेण, एक गाय आणि वासरू या रूपाने राहत असतो. सर्व प्राणी सगळ्या प्राण्यांच्या मध्ये राहत असतो. सूक्ष्मदेह हो, त्याला सूक्ष्मदेह म्हणतात. सूक्ष्मदेह हो ग्रंथस्य, त्याचं घर म्हणजे सूक्ष्मदेह आहे. हं? आणि स्थूल स्थूल देह कोणता तर अन्नम धामात्मकम. स्थूल देह म्हणजे हा अन्न रूपाने, त्या अन्न रूपाने स्वीकार करणारा साधन आहे. अन्नम धामात्मकम तस्य, धाम म्हणजे दोरा, दोरीच्या रूपाने राहणारं जे आहे अन्न आहे. स्थूणात भगवान नदी, स्थूणा शब्दाचा अर्थ भगवान परमात्मा आहे. स्थूण स्थान म्हणजे मोठं, म्हणजे स्थूल रूपाने असणारं दिसून येणार स्वरूप आहे, ते सगळं परमात्माने दिलेलं असतं. ध्यायेत्येवम हि यो वायू, अशा रीतीने या वायूला जो कोणी जाणतो. श्रोत्रादीन मनसा सह, श्रोत्र इत्यादी आहेत ना, ते सगळे मनासहित त्यांचं चिंतन करावं. बुद्धींच्या सप्तशत्रून, त्याच्यात बुद्धी एक मिसळली की सात. म्हणजे श्रोत्रेंद्रियादी सगळे इंद्रिय, ज्ञानेंद्रिय पाच, त्यानंतर मन आणि बुद्धी, असे सात आहेत. हे सात शत्रू आहेत. तो विशेष अभिधावत, हा सगळ्या विषय विषय म्हणजे पदार्थांच्या ठिकाणी भोग घेण्यासाठी म्हणून त्याच्या मागे जात असतो. आणि त्याच्यामध्ये आडवे येणारे जे काही असुर लोक आहेत त्या सगळ्यांचा निरोध करत, म्हणजे त्यांना दूर करत. असुरान सन्निरुद्धैव वेत्य नारायण बरं, त्या असुरांचा निरोध करत परमात्म्याचं चिंतन करणे, हे प्राणदेवाने करून दाखवलं. म्हणून प्राण हा मुख्य आहे. समेता सप्त क्षितयः उपतिष्ठन्ते तद्या इमाः अक्षं लोहिन्यो राजस्ताभिरेनं रुद्रो अन्वायत्तो अथ या अक्षन् अपा आप आपः ताभिः पर्जन्यो याः कनीनिकाः तया आदित्यो अक्षन् आपस्ताभिः पर्जन्य आदित्यो यत्कृष्टं तेन अग्निर्यच्छुक्लं तेन इन्द्रः असरया एनं वर्तन्या पृथिवी अन्वायत्ताः देवरुत्तरया तस्य अन्नं क्षीयते य एवं वेद, म्हणून सांगितलं. हे सात एकूण जमिनी आहेत, सप्तद्वीप म्हणतात. तम एता सप्तक्षितय, हा सात क्षिती, सात भुनी उपदिष्ठन्ते, तिची सेवा करण्यासाठी येत असतात. तर या इमाः, त्यापैकी हे जे काही अक्षम अक्षम लोहिन्य, अक्षम म्हणजे न नष्ट होता, म्हणजे पाणी वगैरे त्याच्यातलं वाळून जात नाही. अक्षम लोहिन्य, लाल रंगाने युक्त असणारे असे. राजे राजा हा रज राजय हा राजा म्हणजे विराजमान होतात. त्याच्याने ताभिः एनम रुद्रो अन्वायत, त्यामुळे हे सगळ्या सात ह्याच्यामध्ये द्वीपामध्ये असणारे जे काही नद्या आहेत ते सगळे एनम रुद्राला अनुसरून, म्हणजे रुद्राच्या अधीन राहून करत असतात. अन्वायत म्हणजे अधीन होऊन. या अन्वायत अथ, त्यानंतर या अक्षन्न अक्षन्न आपहा, जे नष्ट होणारे, नष्ट न होणारे पाणी असतात की नाही, त्या पाण्यामुळे पर्जन्य उत्पन्न होतो. या कनीनका, जे लहान लहान असतात की नाही, ते सगळ्याच्या सगळ्या नद्या पाण्यामध्ये मिसळतात. त्या आदित्य, त्याच्यामुळे आदित्य जे आहे सूर्य, पाणी भरवत होत असतो, त्याच्यामध्ये पाणी भरत राहतो. म्हणजे पाणी वाहत असलेलं जे आहे भरवत असतो, नष्ट न होण्यासारखं करतो. यात कृष्णम ते ना अग्नी, त्यामध्ये असणारं कृष्ण रंगाचं जे पाणी असते ना, ते शुक्ल होतं नंतर. हे शुक्लम, आणि त्यानंतर पांढरं जे पाणी होत असतं, स्वच्छ होत असते ना, ते ना इंद्र हा, त्याच्यामुळे इंद्र असरया एरम, तो इंद्र काय करतो, त्याच्या अधोभागामध्ये राहून पृथ्वीवर व्हायला लावतो ते पाणी. वर्तन्याः पृथ्वी अन्वायत्ताः, पृथ्वीच्या अधीन करून वाहतो म्हणजे व्हायला लावतो. देववृत्तया
नाश्या अन्नं क्षीयते. लोक देवता काय करतात, उत्तर अष्टदशा, उत्तर दिशेला जाणाऱ्या अशा ज्या नद्या असतात की नाही, त्यांच्यामध्ये त्या सगळ्या पाण्याना, नद्यातील पाण्यानं जे आहे संग्रह करतो आणि आकाशातून खाली पाडतो. उत्तरया अस्य नाश्यम अन्न, नाश्य अन्नं क्षीयते. उत्तर भागामध्ये राहून ना ते पाणी खाली वाहवतो आणि त्यामुळे अन्न काही नष्ट होत नाही बरं का. वेद असं ते पर्जन्यापासून येणार पाणी, पाण्यापासून भूमीवर कसे येतात, पहिले कसे स्वरूप असते, शुक्ल स्वरूप होऊन ते सगळ्या धान्यामध्ये भूमीमध्ये सगळीकडे वाहत असत आणि अन्न जे आहे अभिवृद्धी करतो, म्हणजे अन्नाची अभिवृद्धी करत असतो परमात्मा, हे करत राहतो म्हणून सांगितलं. आता दक्षिणाक्षिस्थम वायुम सप्तदेवा उपासते. दक्षिण वायू म्हणजे दक्षिण डोळा, आपला उजवा जो डोळा असतो त्या ठिकाणी राहणारा वायुदेव जो आहे, त्या वायुदेवाला सप्तदेवा उपासते. 7 प्रकारचे देवता, हे जे प्राण अपान व्यान उदान समान वगैरे सांगितले आहेत ना, ते सगळे, त्यानंतर मन आणि बुद्धी असे त्याचे अधिपती असणारे देवता. अक्षीण ज्ञान मनसा, नष्ट न होणारं ज्ञान ज्यांचं आहे ते, किंवा मन देखील नष्ट न होणार जे असते की नाही, ते मनसा सदाशिवा पुरस्सरा. म्हणजे सदाशिवाला पुढं करून सगळे देवता 7 जण त्या वायुदेवाची उपासना करत असतात. उपास्यमानंत देवही, नंतर उपासना करत असताना, सगळे देवता उपासना करत असताना, मोक्षार्थे वायुमीश्वरम, मोक्ष जर पाहिजे असेल तर त्याची वायूची उपासना केल्या असताना वायूच्या उपासनेच्या बरोबर ईश्वराची देखील उपासना करावी, म्हणजे परमात्म्याची उपासना करावी. स्थूणया विष्णुना सार्धम, स्थूण स्वरूपाने असणाऱ्या विष्णू परमात्म्याच्या बरोबर युक्त होऊन तो उपासना करावी. यो विद्यात, असा जो त्या परमात्म्याचे चिंतन करतो की नाही, ह्या विद्यात जो कोणी हे जाणतो, हे सगळं आधान अवस्थान स्थूल शरीर सगळे सांगितलं. स्थूल शरीर म्हणजे काय, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, हे सगळं सांगितलं. काय झालं, दक्षिणाक्षी स्थितम वायुम सप्तदेवा उपासते. अक्षीण ज्ञानमसा सदाशिवा पुरस्सरा. सदाशिवाला पुढं करून सगळेजण ज्ञान आणि मन हे नष्ट न होता वायुदेवाची उपासना करतात. उपास्यमानंत देवही, सगळ्या देवांना बरोबर घेऊन उपासना करत असताना मोक्षासाठी मात्र वायू ईश्वर, वायूमध्ये नियमन करणारा जो आहे त्याला, त्याची उपासना करावी. स्थूल रूपाने असताना त्या विष्णू परमात्म्याची उपासना केली असताना, जो कोणी त्या परमात्म्याला जाणतो, ताजम यो विद्यात, वायूच्या बरोबर असणाऱ्या त्या परमात्म्याला जो कोणी जाणतो, त्याला अन्न प्राप्त होतं. अक्षीणमेव मुक्त सन, मग ते नष्ट न होता तसंच राहिलं मन आणि ज्ञान, हे तसंच राहिलं तर तो मुक्त होतो आणि सर्व दुःख विवर्जित होतो, असं त्या वरच्या उपनिषदाचा अर्थ सांगितलेला आहे. तदेश श्लोको भवती, त्याच्यासाठी हा एक श्लोक सांगितला जातो. अर्वाक बिलश्चमसा ऊर्ध्वबुद्धस्तस्मिन् यशो निहितं विश्वरूपं तस्य असत ऋषयः सप्त तीरे वाग वाग अष्टमी ब्रह्मणा संविधानीत्यर्वाक बिलश्चमस ऊर्ध्वबुध्ना इति इदं तच्छेदयेष सर्वाक बिलश्चमस ऊर्ध्वबुध्नस्तस्मिन् यशो निहितं विश्वरूपम् इति प्राणावय यशो विश्वरूपं प्राणानेव तदाह तस्य असत ऋषयः सप्त तीरे इति प्राणावा ऋषयः प्राणानि तदाह वाग अष्टमी ब्रह्मणा संविधानेति वाग्यष्टमी संवित्ता इति. आता इथे याच्यामध्ये काय सांगितलं ते, हा श्लोक सांगितलेला आहे. तर ते श्लोको होते म्हणजे हा श्लोक सांगला.
अर्वाग्बिल हा चमचा. खालच्या बाजूने जे त्याचं हे छेद असतो म्हणजे किंवा बिळ बिळ असतं त्याला चमस म्हणतात. चमस म्हणून जे करतात म्हणजे पात्र आहे ते होमामध्ये वगैरे वापरण्यात जाणारे पात्र त्याला म्हणतात चमसा. चमसा कसं असतंय खालच्या बाजूने त्याला भोक असतो. ऊर्ध्वबुद्ध वरच्या बाजूने जे आहे असं गोलाकार असतो. ऊर्ध्वबुद्ध हा तसं त्याच्यामध्ये जे आहे वरच्या ऊर्ध्वबुद्ध असणारे म्हणजे वरचा पाठ जे आहे पाठीचा भाग जो असतो तो असा वर चढ असतो. आणि त्या ठिकाणी यश प्रत्येकाचं यश राहत असतं. कीर्ती विश्वरूपम विश्वरूप आणि परमात्मा त्या ठिकाणी राहत असतो. तशा सप्तऋषय हा आणि त्याच्याबरोबर ते सगळे ऋषिगण देखील राहत असतात. सप्ततीरे 7 नद्या आहेत त्या 7 नद्यांच्या तीरावर वाघरूपाने जे आहे देवी राहत असते. अष्टमी अष्टमी आठव्या भागाने राहते. 7 देवता आणि एक देवी वाघदेवी. ब्रह्मणा संविधानेन ब्रह्मज्ञानाने युक्त होऊन ब्रह्मणा संविधानेन संविधानेन म्हणजे विज्ञानाने ब्रह्मदेवाच्या ज्ञानाने युक्त होऊन ती आठवी सरस्वती देवी राहत असते. अर्वाग बिलस चमसा चमस जे आहेत की नाही खालचं जे बिळ असते त्याच्या सहित वर असणारे पाठीचा भाग जो असतो ऊर्ध्वबुद्ध म्हणतात त्याला. असं हे पाठीचा भाग असणं म्हणजे एक शिरा आहे. त्याचा मस्तक भाग आहे ऊर्ध्व भाग आहे. हे हिरवा बिलस चमस आहे त्याच्यामध्ये खाली असणारा जो चमस आहे की नाही ते ऊर्ध्व बिल होऊन ऊर्ध्व भाग म्हणजे वरच्या बाजूने पाठीसारखा असून उंच असते. तस्मिन यशहा निरम त्याच्यामध्ये यश कीर्ती राहत असते. विश्वरूपी असणाऱ्या परमात्म्याची कीर्ती राहते. प्राण म्हणजे यश विश्वरूप म्हणजे या अनेक रूपाने राहणारा प्राण. प्राणानेव तदा म्हणून विश्वरूपी असणाऱ्या त्या प्राणदेवाच्या ठिकाणी वायुदेवाच्या ठिकाणी सगळे हे 7 देवता आणि सरस्वती देवी राहत असतात. तदा म्हणून त्याच्यासाठी सांगतात. असत ऋषय हा असत हा म्हणजे अयोग्य असणाऱ्या अशा ज्ञानाने युक्त असणारे सगळे ऋषीगण त्या 7 तीरांच्या वर जे आहेत प्राणरूपी वायुदेवाची उपासना करत असतात. मग त्या सगळ्या ऋषींना प्राण काय करतो. हम्म अष्टमी असणारी जी 8वी असणारी सरस्वती देवी आहे किंवा भारती देवी आहे तिच्यामुळे प्रणयतन म्हणजे कामाला लावते म्हणजे जागृत अवस्था आणून देते. प्रणय त्यांच्यावर नियमन करण्याची अशी होऊन जेव्हा ती त्या ठिकाणी राहते त्या सगळे ऋषी रुद्रपूर्वक रुद्रदेवाला पुढं करून सगळेच्या सगळे ऋषीगण ज्ञानी होतात म्हणजे चांगले जाणू शकतात. इमामेव यात सरस्वतीला इमामेव गौतम भरद्वाजावयमेव गौतमोऽयं भरद्वाजा इमावेव विश्वामित्र जमग्ने अयमेव विश्वामित्र हा त्याच सरस्वती जी आहे गौतम भरद्वाज. आपण सगळेजण गौतम म्हणजे इथं गौतम महर्षी हा भरद्वाज इमावेव हे दोघ जण मिळून विश्वामित्र जमदग्नी असं करणं हे करून ज्ञान देत असतात. अयमे विश्वामित्र हा तोच विश्वामित्र जो आहे ज्या विश्वामित्राला भरद्वाज गौतम जमदग्नी विश्वामित्र हे सगळे देवतांना तयार करतात ना ऋषीगणांना सिद्ध करतात की नाही त्यामधील हा विश्वामित्र नावाचा जो आहे की नाही अयमेव विश्वामित्र हा अयम हे हा विश्वामित्र काय गुरुदेव करतो. वरचं वरचं राहिलंय. हा हे राहिलंय 3. हा प्राणावा ऋषी प्राणावारशय हा प्राणाने ताना म्हणजे प्राण जे आहेत सगळे ऋषीगण असतात. ऋषीगणांच्या ठिकाणी ती भारती देवी वाग्देवी प्राणाला बरोबर घेऊन अष्टमी म्हणजे अष्टमी तिथी म्हणून जी आहे की नाही 8वी म्हणून जी सरस्वती देवी आहे भारती आहे ती भारती देवी ब्रह्मदेवाला बरोबर घेऊन संविधानेन चांगल्या ज्ञानाने त्यांना भरवते पूर्ण करते. वाघ हे अष्टमी संवेदता
सात वाघदेवी जी आहे की नाही, आठवी ज्ञान देणारी म्हणून सांगतात. बाकीचे 7 जण आहेत, त्याच्याबरोबर जेव्हा वाघदेवी भेटते ब्रह्मदेवाला बरोबर घेऊन, त्यावेळेस ते अष्टमी ज्ञान म्हणजे आठवं ज्ञान देणारी होती. विश्वरूपम यशस्येती नामना विष्णू रमा तथा. विश्वरूप म्हणजे परमात्मा आणि यशस्वी येते नामनाने विश्वरूपी असणाऱ्या यश ह्या नावाने विष्णू आणि रमा हे दोघ जण मिळून विष्णू रमा तथा वायुश्च संस्थिता. वायू देखील त्यांच्याबरोबर राहून नित्यम सर्वेषांना दक्षिणाक्षिका सगळ्यांच्या मध्ये राहत असतो आणि सगळ्यांना दक्षिणाक्ष स्थित राहणारा विश्वरूपीणा नारायणेनं प्रेरित होऊन जागृत अवस्था अनुभविष्य म्हणतात. म्हणून दक्षिणाक्ष मध्ये राहणारा जो वायू आहे, तर हे सगळे देवता आहेत की नाही, ते आपल्याला ज्ञान देत असतात. पूर्णत्वात विश्वतो विष्णू, पूर्ण रूपाने असतो म्हणून विश्वतो मुखो, सगळीकडे तोंड असणारा असतो म्हणून विष्णू परमात्मा घ्यायचा असतो. आणि रमा सगळ्या त्यांच्यामध्ये स्त्री रूपाने सगळीकडे पूर्णतः राहत असते लक्ष्मीदेवी. विष्णू परमात्मा विश्वतो मुखाने राहत असतो. स्त्रियांच्या ठिकाणी देखील रमादेवी राहत असते. वायोर जीवेशु पूर्णत्वात, वायू हा जीवांच्या मध्ये सगळ्या रीतीने पूर्ण रूपाने राहतो आणि यज्ञ, हा, यश, ज्ञान, सुख हे सगळे देव होतो, बघायला होतो. प्राणाश्च इथे प्रणेत, बाकीचे सगळे प्राण त्याला प्रणेतृत्वात म्हणजे काय, पुढं करून ना, पुढं पुढं ज्ञान प्राप्त करून येण्यासाठी पुढं पुढं करवतात, पाठवतात. आणि ते कोणाला पाठवतात, ऋषी म्हणजे रुद्राधिक जे देवता ऋषीगण आहेत की नाही, त्यांना सगळ्यांना पाठवतात. इमामेव गौतम, आणि ह्याच वाग्देवीला, भारती देवीला गौतम, भरद्वाज, हं, वय आम्ही सगळे लोक, गौतम म्हणजे हा ऋषी आहे. अयम भरद्वाज हा इमाम आहे. भरद्वाज महर्षी नावाचे जे आहेत ते इमावेव, हे दोघं जण. विश्वामित्र जमदग्नी, त्यानंतर विश्वामित्र जमदग्नी यांच्यामध्ये. अयमेव विश्वामित्रो अयम जमदग्नी, हा विश्वामित्र आहे, अयम हा जमदग्नी आहे. इमावेव वशिष्ठ, हेच दोघं मिळून पुन्हा त्या वाणी त्या वाग्देवीला जे आहे वशिष्ठांच्या मध्ये देवतात. कश्यप, कश्यप देखील कश्यपामध्ये देखील राहतो. वयमेव हा, कश्यपा वयमेव, कश्यप आणि आपण सगळे. वशिष्ठोयम कश्यपो वाघेव अत्रिर्वाच्यो. वशिष्ठ हा महर्षी आहे, हे त्याला सगळ्यांना उद्बोधन करत म्हणजे जागा करत असतो. कश्यप जे आहे वाणीच्या इकडं तिकडं प्रवर्तन करत असतो, वाणीला इकडं तिकडं पाठवत असतो. वाघेव अत्री, ही अत्री देखील त्या ठिकाणी वाघदेवीमध्ये राहत असतो. अत्रिर वाचो ही अन्नम, वाणी जे आहे अन्न आहे. हं? अद्याप आपण जे खातो ते सगळं अन्न म्हणजे वाणी, वाणीच्या मध्ये राहून देत असते. म्हणून वाणी आपल्याला जसा अन्न खाऊ त्या प्रकारचं वाणी आपल्याला प्राप्त होती, म्हणजे बोलायला जातो आपण. म्हणून वाणी आपल्या तोंडाने चांगलं बोलणं यायचं असेल तर त्याला कारण असणारे असे वाग्देवी आहे. अन्नवाद्य ते अत्री राहावाई म्हणून. अत्री हाच जे काही आपण खातो त्याचा अत्री म्हणून म्हणतात. हे नाम येतात अशा रीतीने अत्री हे नाव येतं. येतात येत अत्रिरती, अत्री म्हणून जे काही नाव त्याला प्राप्त होतं, अवश्य येतस्य आत्ता होती. सगळ्यांना सगळ्या गोष्टींना जे 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 काही स्वीकार करतो ते सगळं भोग घेणारा खाणारा तो होतो. तर अवश्य अन्नम भवती, म्हणून सगळ्या गोष्टीला अन्न मुख्य कारण होतं. हे उमेद, ही गोष्ट जो कोणी जाणतो की नाही त्याला अन्न खाल्ल्यानंतर आठवी जी देवी आहे वाघदेवी, वाघदेवी ब्रह्मदेवाच्या बरोबर मिसळून परमात्म्याविषयी का भगवंताच्या विषयी का विषयाचे ज्ञान त्याला प्राप्त होतं. म्हणून याप्रमाणे अन्नादिकांच्या द्वारे आपल्याला ज्ञान प्राप्त कसं होतं ही गोष्ट या ठिकाणी सांगितली आहे. की शिशु ब्राह्मण म्हणून आहे, शिशु अवस्थेपासून प्रारंभ करून ते मोठे होस तर हे सगळं त्याला ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी कारणीभूत होतात सगळे देऊन सांगितलं. आता इथं गौतम नाम रुद्र असतो. गौतम नावाचा एक रुद्र आहे. सर्वज्ञत्वात प्रकीर्तता, सर्वज्ञ असल्या कारणाने त्याला गौतम म्हणतात. गौतम, हा गौ म्हणजे गम म्हणजे ज्ञान, सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त करून घेणारे म्हणून रुद्र.
भरद्वाज असतो पर्जन्य आहे, तर त्यानंतर भरद्वाज शब्दाने वाच्य असणारा कोण? पर्जन्य आहे. वाजम अन्नम, भरद्वाज, वाज म्हणजे अन्न, भर म्हणजे पोषण करणे, भर धातूचं पोषण करणे. म्हणून अन्नाचं पोषण करून देणारा, म्हणून त्याला भरद्वाज म्हणतात. पर्जन्य अभिमानी देवता असतो. वाजम अन्नम भरेद यतः, अन्न ज्या सगळ्या लोकांना देत असतो, म्हणजे पोचत करतो, याकरता भरद्वाज. पृष्ठेव विश्वामित्रस्य आदित्य, वृष्टीच्या रूपाने विश्वामित्र त्याचा अधिपती होऊन त्या ठिकाणी आदित्यांच्या ठिकाणी राहतो आणि ते ज्ञान इत्यादी प्रकाशित करतो. हे ज्ञान प्रकाशन करून देणे हे त्याचं काम आहे. विश्वम विज्ञापयन नित्यम अग्निस्तु जमदग्निका, आणि विश्व म्हणजे सगळ्या प्रपंचाला बोधन करून समजून घालत नित्य राहत असतो. त्याकरता जमद अग्नी म्हणतात त्याला. जमद अग्नी हे नाव जे आहे, त्या जमद अग्नी, जमत अग्नी, अग्नी विश्व विज्ञापयन नित्यम, सगळ्या प्रपंचाला विज्ञापना म्हणजे बुद्धी बोधन करून देतो, म्हणून जमद अग्नी. जातम मितम जाती यस्माद श्रेष्ठत्व, जे जे गोष्टी उत्पन्न झालेल्या असतात त्याला योग्य रीतीने आपण खातोच ना, खाण्याची क्रिया करायला होतात, म्हणून वशिष्ठ म्हणतात त्याला. वशिष्ठाख्यस्तु वासव हा, इथं वशिष्ठा शब्दाने वासव देवेंद्र आहेत. वसताम उत्तम यस्मात, वसताम उच्च उत्तम हा असणाऱ्या लोकांच्या मध्ये उत्तम रीतीने जो असतो, जी असते ती पृथ्वी, कश्यप नामिका, आणि त्या पृथ्वीचं नाव जे आहे कश्यप म्हणून ठेवलेलं आहे. मेघवृष्टम पिबेद्यत्कम, म्हणजे मेघानी, म्हणजे मेघ म्हणजे जे काही आभाळामध्ये असणारे ढग वगैरे आहेत, त्यांनी जे पाठवलेलं आहे, म्हणजे खाली वृष्टी करून सोडलेलं असते, ते पाणी स्वीकार करते, म्हणून याकरता मेघवृष्टम पिबेद्यत कम, म्हणजे पाणी. चयाने, चया नाही हीच सदा, किंवा असं पडून झोपूनच ती स्वीकार करत असते पाणी, पाणी जे स्वीकार करत. जवरात्री ही जीव जे आहे की नाही देवता, अत्री आहे तिथं. संप्रोक्त हा म्हणजे, म्हणून त्या अत्री ह्या नावाने देवचं नाव, जीव देवतेचं नाव आहे. तर शैर हे हुतमध्यते, तशामध्ये राहून अशी आहुती वगैरे टाकलेला स्वीकार करत असते. श्रोत्र दिंग, दिंग नाशिका बाहू, श्रोत्र दिशा, नाशिका नाक, बाहू दक्षिण, दक्षिण डोळा म्हणजे उजवा डोळा, ह्याच्यामध्ये राहतात हे सगळे. द्वितीयेन रूपेण देवा येते शिवादया, दुसऱ्या रूपाने सगळे देवता, शिव इत्यादी देवता जे आहेत त्या ठिकाणी राहत असतात, ते करवत असतात. हेमेशांत नामानी, हे सगळे नाव त्यांचे कशाला आले, ते वशिष्ठ विश्वामित्र वगैरे नाव कसे येतात त्याचे अर्थ तुम्हाला कळवलेले आहेत. वेत्य सर्व येतात, ते जाणून जो कोणी ह्यांची उपासना करतो तो सर्वभोगी होतो. उभा असते वायुमेव एकम, वायूचीच उपासना करत असतात. संस्थूणम ब्रह्मवेदिना, स्थूणा स्थानामध्ये असणारा परमात्माला जाणून घेणारे जे होता तो वायूची उपासनाच्या, म्हणजे वायूच्या द्वारे जाणून घेतो असा अर्थ. ब्रह्मनामा सदा वायुदेव नाम येती, ब्रह्मनामाने जे आहे वायू या केव्हाही त्या सगळ्यांना जाणून घेतो, विशेषतः जाणतो. किती जाम वेद यो विद्वान, त्या वायूच्या बरोबर असणाऱ्या त्या वाग्देवीला जो कोणी जाणतो, तो सर्व आत्ता भविष्यती, सर्व आत्ता सर्वभोगी, सर्व स्वीकार करणारा, भोग स्वीकार करणारा होतो, असं नारायणीमध्ये सांगितलेले आहे. किती शिशुब्राह्मण, याप्रमाणे शिशुब्राह्मणाचा अर्थ अभिप्राय त्यांनी सांगितलेला आहे मध्वाचार्याने. आता मूर्त अमूर्त ब्राह्मण, मूर्त ब्राह्मण कोणता, अमूर्त ब्राह्मण कोणता, त्याच्याबद्दलची चर्चा पुढे सांगतो. ते उद्याच्या काळी आपण निवेदन करूयात. शिशुब्राह्मणापर्यंत झालं.
5 मिनिटं अजून आहेत, घ्यायचे मुहूर्ता आहेत? मुहूर्त ब्राह्मण आता उद्या सांगूयात. ठीक आहे. उद्या आहे. हा. मी उद्या पाठाला आहे. बरं बरं. धन्यवाद. हम्म. हरे नमः. गुरुभ्यो नमः. हरे नमः. श्री गुरुभ्यो नमः.